बोरामणी येथे गतिरोधक व दिशादर्शक फलक बसवण्याची शिवसेनेची मागणी. अन्यथा आंदोलनाचा इशारा. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरील बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथे गतिरोधक व दिशादर्शक फलक नसल्यामुळे सातत्याने अपघात होत असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोरामणी येथे तात्काळ गतिरोधक व दिशादर्शक फलक बसवावेत अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा पंचायत समिती माजी सदस्य धनेश सुभाष आचलारे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपमहाप्रबंधक तांत्रिक व प्रकल्प संचालक स्वप्नील कासार यांना लेखी निवेदन दिले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की बोरामणी गावची लोकसंख्या मोठी असून राष्ट्रीय महामार्गामुळे गावाचे 2 भाग झाले आहेत. नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागत आहे. महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक व दिशादर्शक फलक बसवण्यात आले आहेत. मात्र बोरामणी येथे अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. ही बाब गंभीर असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तरी संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा राष्ट्रीय महामार्गावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन व रास्ता बंद आंदोलन करण्यात येईल असा इशाराही धनेश आचलारे यांनी यावेळी दिला आहे. प्लीज देखो सर, मैं तुमको भी समझ आएगा. और गतिरोधक विषय धनगरबड़ी को गतिरोधक है और आगे अमदूर को गतिरोधक है. हमारे गाँव को नहीं और एक्शन तो बहुत बड़ा है. और वो जो तुम्हारा हेडलाइट नहीं वो हेडलाइट नहीं, वो हेडलाइट होना चाहिए. वो आप लाइट बोल रहे लाइट गाँव हमको क्या है को गतिरोध को जो एक गाँव से तरफ से विनती करता सर्विस रोड नहीं है कहते हैं सर्विस रोड है लेकिन ये वो से लाइट नहीं, कैब नहीं. लाइट चालू होगी सब नहीं चलो देखो लाइट एक भी नहीं. और गतिरोध आता एक्शन वाले सब मैं लाइट कर दो एक पता नहीं मैं आंदोलन करने वाला हूं. मैं देख पाता हूं. और कैसा पूरा हेडलाइट नहीं सब लाइट चालू हो गई, सिटी की लाइट तो चालू हो गई.